नमस्कार. संजीवन नेत्रालय आयुर्वेदिक आय हॉस्पिटलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्यामध्ये बरेच जण डोळ्यांनी बोलतात, डोळ्यांनी हसतात आणि खुणा करतात. डोळे बऱ्याच भावनांना व्यक्त करतात. आपल्या प्रत्येक गोष्टींसाठी डोळ्यांची दृष्टी खूप महत्वाची आहे. हेच कारण आहे सर्व इंद्रियांमध्ये डोळ्यांना श्रेष्ठ मानले जाते. डोळे आपल्यासाठी देवाने दिलेले वरदान आहे. एक अनमोल देणगी आहे. अशामध्ये आपल्या डोळ्यांची नीट काळजी घेतली पाहिजे. पण काही जण खूप लापरवाही करतात, ज्यामुळे डोळ्यांच्या समस्या उद्भवतात. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजेच काळजी घेणे हे उपचारापेक्षा चांगले आहे. हे विसरून ते खूप हॉस्पिटल्सच्या फेऱ्या मारतात आणि भरपूर पैसे खर्च करून देखील बरे होत नाहीत. परंतु ज्यांना डोळ्यांचे नीट उपचार मिळाले नाहीत, त्यांच्यासाठी संजीवन नेत्रालय आयुर्वेदिक आय हॉस्पिटल एक खूप समाधानकारी अनुभव देते. डॉक्टर अशोक सूर्यवंशी यांनी स्थापन केलेले संजीवन नेत्रालय आयुर्वेदिक आय हॉस्पिटल गेले 25 वर्ष कार्यरत आहे. इथले अनुभवी डॉक्टर खास करून रेटिना संबंधित डोळ्यांच्या आजारांचा अप्रतिम उपचार करतात. इथली विशेष गोष्ट अशी आहे की संजीवन नेत्रालय इथे 90% पेक्षा जास्त ट्रीटमेंट यशस्वी होतातच. ॲलोपॅथिक डॉक्टर, सर्जन, फिजिशियन, गायनोकोलॉजिस्ट आणि अजून बरेच जण देखील इथे येऊन आपली ट्रीटमेंट करून घेतात. परदेशातून येऊन देखील लोक आपली दृष्टी सुधारून घेतात. आपल्या डोळ्यांवर उपचार करण्यासाठी अमेरिका, UK, जर्मनी सारख्या विकसित देशातील लोक देखील इथे येतात. या समस्येला योग्य इलाज नसल्यामुळे जगभरातील लाखो लोक दृष्टीहीन होतात आणि लाचार होतात. या समस्यांना मुळापासून बरे करण्याचा प्रयत्न करते संजीवन नेत्रालय आयुर्वेदिक आय हॉस्पिटल. मुंबई, पुणे, दिल्ली, बँगलोर, हैदराबाद या सर्व शाखांमधून संजीवन नेत्रालयाचे अनुभवी डॉक्टर आपली सेवा देत आहेत. आज आपल्या बरोबर आहेत डॉक्टर अशोक सूर्यवंशी, जे संजीवन नेत्रालय आयुर्वेदिक आय हॉस्पिटलचे संस्थापक आहेत, जे एक PhD आहेत. यांनी युनायटेड किंगडम मधून नॅचरल हर्बल मेडिसिन्समध्ये फक्त मास्टर्स केले नाही, तर त्यांनी युनायटेड किंगडम मधून होमिओपॅथीचा अभ्यास देखील केला आहे. संजीवन नेत्रालय आयुर्वेदिक आय हॉस्पिटलमध्ये डॉक्टर शिल्पा आणि डॉक्टर दिव्या आयुर्वेदिक नेत्ररोग तज्ज्ञ आहेत. या दोघी पण रेटिनाच्या संबंधित आजाराच्या ट्रीटमेंटसाठी खूप अनुभवी आहेत. आपल्यापैकी खूप जणांना डोळ्यांनी दिसणे कमी होते. चला आता आपण बघूया की डोळ्यांचे आजार किती प्रकारचे असतात. डॉक्टर शिल्पा, साधारणपणे आपण कॅथरॅक्ट, मायोपियाच्या बद्दल ऐकतो. तुम्ही सांगू शकता की अशा प्रकारच्या डोळ्यांच्या समस्यांचे किती प्रकार आहेत? डोळ्याच्या समस्या बऱ्याच प्रकारचे असतात. यात कॅटरॅक्ट म्हणजे मोतीबिंदू, मायोपिया म्हणजे लांबचे कमी दिसणे किंवा चष्म्याचा नंबर वाढणे अशा अनेक प्रकारच्या समस्या असतात. यांना सर्जरी, लेझर ट्रीटमेंट किंवा चष्म्याद्वारे ठीक केले जाते. याशिवाय रेटिनाच्या गंभीर समस्या देखील असतात. यामध्ये ARMD म्हणजे वयानुसार होणाऱ्या रेटिनाचे आजार, ग्लुकोमा म्हणजे डोळ्यात दाब किंवा प्रेशरमुळे येणाऱ्या समस्या, ऑप्टिक न्यूरोपॅथी, डायबिटिक रेटिनोपॅथी वगैरे आहेत. तसेच त्याच्यात जेनेटिक डिसऑर्डर्स पण आहेत, जसे की रेटिनायटिस पिगमेंटोसा, ज्याला आपण रातांधळेपणा देखील म्हणतो, स्टारगार्ड डिझीज, HMD या सर्वांसाठी जगभरात कुठेही इलाज नाहीत आणि लाखो लोक दृष्टीहीन होत आहे. या सर्व समस्यांचा उपचार संजीवन नेत्रालय आयुर्वेदिक आय हॉस्पिटलमध्ये केले जातात. आज आपण डायबिटिक रेटिनोपॅथी बद्दल चर्चा करूया. डॉक्टर साहेब, डायबिटिक रेटिनोपॅथी काय आहे या विषयावर थोडं डिटेलमध्ये सांगाल का? डायबेटिक रेटिनोपॅथी एक अशा प्रकारचा आजार आहे जो डोळ्यांच्या आतल्या रेटिनाशी संबंधित आहे. जेव्हा शुगरचा प्रभाव डोळ्यावर वाढतो, तेव्हा दिसण्याची क्षमता कमी होऊ लागते. याला दुर्लक्षित केले तर दृष्टी पूर्णपणे जाऊ शकते. हे कसे होते ते पाहूया. जेव्हा मधुमेहामुळे रक्तात साखरेची मात्रा वाढते, तेव्हा शरीरात असलेल्या सर्व रक्तवाहिन्या प्रभावित होतात. अशामध्ये डोळ्याच्या आत असलेली रेटिनावरील रक्तवाहिनी देखील प्रभावित होते. तेव्हा या रक्तवाहिन्यांमधून रक्त, लिपिड, प्रोटीन गळू लागते. हे सर्व रेटिनावर जमा होऊन तिथे सूज निर्माण करते, ज्याने दृष्टी कमी होते. पुढच्या स्टेजमध्ये हा साखरेचा आजार रक्तवाहिन्यांना पूर्णपणे ब्लॉक करून टाकतो. यामुळे रक्तवाहिन्यांमधले रक्तसंचालन थांबते आणि ऑक्सिजनचा प्रवाह कमी होऊ लागतो. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे तिथे VEGF नावाचे प्रोटीन गळू लागते. VEGF प्रोटीन गळू लागल्यामुळे रेटिनावर आलेल्या नवीन रक्तवाहिन्यांमुळे रेटिनाचे अजूनच नुकसान होते, कारण या नवीन रक्तवाहिन्या फार नाजूक असतात. यांना हा दाब सहन होत नाही आणि तुटल्यामुळे डोळ्यात रक्तस्राव सुरू होतो. या प्रकारचा रक्तस्राव वाढून दृष्टी पूर्ण नाहीशी होते. या पुढच्या स्टेजमध्ये रक्तवाहिन्या काम करणे पूर्ण बंद करतात. यामुळे रेटिना आकसतो
आणि तो वेगळा होतो. यामुळे रुग्ण पूर्णपणे दृष्टीहीन होऊन जातो. खूप सारे डायबेटिसचे रुग्ण त्यांची साखरेची पातळी जास्त असून देखील डॉक्टरकडे जात नाहीत, जोपर्यंत त्यांची दृष्टी कमी होत नाही. जेव्हा दृष्टी खूप कमी होऊन जाते तेव्हा ते डॉक्टरकडे जातात, पण तोपर्यंत डोळ्याचे खूप नुकसान झालेले असते. म्हणून डायबिटीसच्या रुग्णांनी दर 6 महिन्यातून एकदा रेटिना तपासणी करणे आवश्यक आहे. डॉक्टर दिव्या, काय तुम्ही आम्हाला सांगू शकता का की तुमच्याकडे साधारणपणे कोणत्या प्रकारचे रुग्ण येतात? खूप सारे लोक डायबेटिक रेटिनोपॅथीसाठी डोळ्यात इंजेक्शन घेऊन देखील ह्या समस्येचं समाधान नसल्यामुळे ते आमच्याकडे इलाजासाठी येतात. म्हणजे तुमच्याकडे आल्यानंतर त्यांना डोळ्यात इंजेक्शन घ्यायची गरज पडत नाही? अजिबात गरज नाही पडत. उपचार सुरू झाल्यावर तुम्हाला थोड्याच दिवसात परिणाम दिसायला सुरुवात होते. उपचार दरम्यान किंवा उपचारानंतर देखील इंजेक्शनची अजिबात गरज पडत नाही. डॉक्टर अशोक, मी गुगलवर मेडिकल सर्च करताना असं पाहिलं की खूप लोक डोळ्यात असे इंजेक्शन्स घेतात आणि बरे नाही वाटल्यामुळे ते पुढे बरीच वर्ष हे इंजेक्शन्स घेतच राहतात, तरी देखील त्यांना काही गुण येत नाही. अशा वेळी तुमच्याकडे येणाऱ्या रुग्णांना त्या इंजेक्शनची गरजच पडत नाही. याचं कारण काय आहे सर? खूप छान प्रश्न विचारलात तुम्ही. जेव्हा रेटिनामधील रक्तवाहिन्यांना रक्ताचा पुरवठा बंद पडतो तेव्हा ऑक्सिजनचा पुरवठा देखील बंद पडतो. अशा परिस्थितीत रेटिनावर आम्ही आधी सांगितल्या परिस्थितीप्रमाणे VEGF नावाचे प्रोटीन गळत राहते. हे असे गळत राहणे डोळ्यांकरिता चांगले नाही. यासाठी हे थांबण्याकरिता अँटी VEGF इंजेक्शन डोळ्यात दिले जाते. जेव्हा इंजेक्शन घेऊन देखील परिणाम दिसत नाहीत तेव्हा अशा परिस्थितीमध्ये रुग्ण आमच्याकडे येतात. तेव्हा आम्ही त्यांच्या डोळ्यांची नीट तपासणी करून आयुर्वेदिक उपचार सुरू करतो. उपचार सुरू केल्यावर थोड्याच दिवसात डोळ्यात थांबलेला रक्तप्रवाह परत सुरू होतो. या कारणामुळे ऑक्सिजनचा पुरवठा देखील चांगला सुरू होतो. तेव्हा रेटिनावर प्रोटीन VEGF गळत नाही. त्यामुळे नवीन रक्तवाहिन्या निर्माण होण्याची शक्यता राहत नाही आणि त्यामुळे डोळ्यात इंजेक्शन देण्याची गरज पडत नाही. त्यामुळे जास्तीचा रक्तस्राव किंवा रेटिना सुजल्यामुळे गेलेली दृष्टी पूर्णपणे परत येते. ज्या पेशंटची दृष्टी कमी झाली आहे आणि ते आमच्याकडे उपचार करण्यासाठी येतात, काहीच दिवसात त्यांची दृष्टी परत येते. डॉक्टर अशोक, मोठ्यातला मोठा ॲलोपॅथिक डॉक्टर देखील पूर्णपणे दृष्टी गेल्यावर तुमच्याकडे उपचार करून घेऊन बरे होतात. याचा अर्थ हाच आहे की ॲलोपॅथीच्या उपचारामुळे बरे न झाल्यामुळे ते तुमच्याकडे उपचार करून घेण्यासाठी येतात. हे देखील ऐकण्यात आले आहे की परदेशी असलेले मोठे डॉक्टर देखील जगभरातील उपचार माहीत असून देखील तुमच्याकडे येतात. यामुळे हे स्पष्टच आहे की तुमच्याकडे अशी काही उपचाराची पद्धत आहे जी खूप प्रभावी आहे. हो, आम्हाला 25 वर्षांपासून यशस्वीपणे उपचार करण्याचा अनुभव आहे. यामुळे खूप ॲलोपॅथिक डॉक्टरसुद्धा आमच्याकडे येऊन उपचार करून घेतात. शिवाय खूप साऱ्या पेशंट्सना आमच्याकडे रेफर पण करतात. डॉक्टर अशोक, डोळ्यांचे तेज खूप महत्वाचे असते. त्याशिवाय जीवन अपूर्ण आहे. लोक आपल्या डोळ्यांचे तेज वाचवण्यासाठी तुमच्याकडे खूप विश्वासाने येतात. मी असे देखील ऐकले आहे की एक मोठे हार्ट सर्जन ज्यांनी खूप लोकांचे प्राण वाचवले, जे मधुमेहामुळे डायबेटिक रेटिनोपॅथीला त्रासले होते, त्यांना त्यांच्या डोळ्यांनी काहीही दिसत नव्हतं आणि ते खूप त्रासात होते. ते तुमच्या उपचारामुळे बरे झाले. हा एक चमत्कारच आहे. या केसबद्दल सांगा ना थोडं. हो सुषमा, ते डॉक्टर एक मोठे हार्ट सर्जन आहेत. गेल्या 12 वर्षापासून ते डायबिटीसने ग्रासलेले आहेत आणि गेल्या 5 वर्षांपासून ते डायबिटिक रेटिनोपॅथीने हैराण होते. त्यांच्या डोळ्याला दिसणे इतके कमी झाले की त्यांनी सर्जरी करणे सोडून दिले होते. त्यांनी खूप वेळा डोळ्यात अँटी VEGF इंजेक्शन पण घेतले, पण काही फरक पडला नाही. अचानक एके दिवशी त्यांच्या डोळ्यात रक्तस्राव सुरू झाला आणि उरली-सुरली दृष्टी जी होती ती पण नाहीशी झाली. ते खूप त्रस्त झाले आणि त्यांना पुढे कळेच ना की आता काय करावे आणि अशा परिस्थितीत ते आमच्याकडे आले. आम्ही लगेच त्यांची तपासणी केली आणि उपचार सुरू केले. उपचार सुरू झाल्यानंतर 6 आठवड्यातच त्यांना दिसायला लागले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे 2 महिन्यांनंतरच त्यांनी आपल्या पेशंट्सची सर्जरी देखील करायला सुरुवात केली. त्यानंतर आनंदाने त्यांनी आम्हाला एक थँक यू ईमेल पण केला. हा बघा तो ईमेल.
मी एक प्रसिद्ध कार्डियाक सर्जन आहे. मला गेल्या 12 वर्षांपासून डायबिटीज आहे. 5 वर्षापूर्वी माझ्यावर डायबेटिक रेटिनोपॅथीचा अटॅक झाला होता. माझ्या डाव्या डोळ्यातून रक्तस्राव आणि उजव्या डोळ्यावर गंभीर सूज आली होती. मला 6 वेळा इंजेक्शन्स घ्यायला लागले. तरी देखील माझी दृष्टी बिलकुल बरी झाली नाही, ज्यामुळे मी माझ्या पेशंटची सर्जरी करू शकत नव्हतो. स्वतः एक डॉक्टर असून देखील मी एका असहाय्य परिस्थितीमध्ये होतो. तेव्हाच मला माझ्या एका मित्राने संजीवन नेत्रालयाबद्दल सांगितले आणि तिथे पाठवले. इथल्या आयुर्वेदिक ट्रीटमेंटमुळे 60 दिवसातच माझ्या दृष्टीमध्ये खूपच फरक पडला. अखंड 5 महिने उपचार केल्यावर माझी दृष्टी पूर्णपणे परत आली. आता माझ्या डोळ्यात रक्तस्राव आणि सूज नाहीये. आता मी यशस्वीपणे माझ्या पेशंटची सर्जरी करतो आणि माझी दृष्टी देखील अगदी उत्तम आहे. माझ्या दृष्टीला परत आणण्यासाठी मी संजीवन नेत्रालयाचे मनापासून आभार मानतो. ग्रेट! हे ऐकून खूप आनंद वाटतोय की संजीवन नेत्रालय आयुर्वेदिक आय हॉस्पिटल खूप लोकांची मदत करत आहे आणि त्यांच्या डोळ्यांना दिसू लागले आहे. जगभरातील लोक तुमच्या उपचाराकरिता येत आहेत. जगाच्या कानाकोपऱ्यातल्या डॉक्टरांच्या ट्रीटमेंटनंतर देखील जेव्हा यश मिळत नाही, तेव्हा लोक तुमच्या ट्रीटमेंटकरता इथे येत आहेत. परदेशी शिकलेले डॉक्टर देखील इथे येत आहेत. याचा अर्थ असा आहे की तुमची ट्रीटमेंट खूपच प्रभावी आहे आणि तुमच्या उपचारामुळे लोकांचा विश्वास तुमच्यावर बसला आहे. यामुळेच जर तुम्हाला डोळ्यांची कुठलीही समस्या असेल तर संजीवन नेत्रालय आयुर्वेदिक आय हॉस्पिटलमध्ये येऊन तुमचा उपचार करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आरपी म्हणजे रातांधळेपणाबद्दल बोलणार आहोत, ज्यासाठी जगात कुठेही इलाज नाहीये. एका MBBS DNB डायबेटोलॉजिस्ट डॉक्टरांना आरबीमुळे खूप त्रास झाला आणि त्यांची 80% जास्त दृष्टी कमी झाली. त्यांनी जगभरात सगळीकडे प्रयत्न केले, पण समाधान नाही मिळाले. आणि शेवटी ते संजीवन नेत्रालय आयुर्वेदिक आय हॉस्पिटलमध्ये आले आणि डोळ्यांवर यशस्वीपणे उपचार करून घेतले. आता त्यांना पूर्णपणे आणि व्यवस्थित दिसतंय. डोळ्यांच्या उपचारानंतर त्यांनी त्यांच्या कामाला परत सुरुवात केली आहे. त्यांनी या उपचाराला कन्फर्म केलं आणि थँक्यू मेल सुद्धा पाठवली आहे. याबद्दल अजून जाणून घेऊया पुढील व्हिडिओमध्ये. Please subscribe our YouTube channel. For more information, click on the link in the given box below.